आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. गेल्या आठवड्यामध्ये घोडेगाव या ठिकाणामध्ये अतिशय चांगली सभा झाली. 6000 पेक्षा जास्त लोक. आश्चर्य वाटलं की त्या चर्चमध्ये गेल्यावर एक छोटंसं चर्च आपल्या चर्चपेक्षा निम्म किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, परंतु लोक खुर्च्यांची अपेक्षा करत नव्हती बसायला, तर अक्षय सरकून सरकून लोक बसत होते. कार्यालयामध्ये मोठं सभागृह कार्यालय त्या ठिकाणात होतं. त्याही ठिकाणात खुर्च्यांची व्यवस्था नव्हती आणि दाटी दाटीने लोक बसून देवाचं वचन ऐकत होते. परंतु एका परिवाराचं, एका कुटुंबाचं मला कौतुक वाटलं. एक परिवार मुंबईवरून मागं ते तळेगावला, आणि त्यांना पुन्हा कळलं की मीटिंग घोडेगावमध्ये, तर तळेगाववरून पुन्हा मुंबईवरून ते घोडेगावमध्ये आले. आणि आल्यावर त्या दोघी सिस्टर्स लोक आल्या, त्या म्हटले, आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो की त्या दिवशी जसं येशूच्या मागे जमाव चालला होता तो कुठे आहे त्यांच्या कानावरती पडत होतं आणि ते लोक वचन ऐकायला तिथं पोचत होते. आमची देखील तीच भूक आहे. जेव्हा जेव्हा आमच्या कानावरती बातमी पडती ही सभा इथं आहे, तर आम्ही त्या ठिकाणी काही पण करून पोचत असतो. मला नवल वाटतं हे लोक एवढे भुकेले तानेले, बरं एज्युकेटेड लोक, बरं का, चांगले सगळे लोक, असे काय अशिक्षित अडाणी नाही. त्यातली एक बहीण ती म्हटली माझी साक्ष सांगा. मी तुम्हाला थोडक्यात त्याची साक्ष सांगितली, तर ते म्हटलं नाही, मी जसं लिहून दिलं तशीच तुम्हाला साक्ष सांगायला पाहिजे. मग त्याने, आणि खरं सांगणं पण गरजेचं, म्हटले लोकांना ऐकून उत्तेजन मिळू द्या. जे मंदिराच्या बांधकामा संबंधाने मी म्हटलं नव्हतं ना, ऍटलिस्ट एक खिळा जर मंदिराच्या बांधकामासाठी तुम्ही दिला, तर तो खिळ्याची नोंद, जसं दावीद मंदिर बांधताना खिळ्याची नोंद झाली, तशी तुमची नोंद होणार. आणि तिला इतका मोठं एक्साइटमेंट मिळाली. आणि मग तळेगावला ज्यावेळेस ते सभेला आले, तर येताना 50,000 रुपये घेऊन आले ते रिटायरमेंटचे. ते म्हटले लोकांना सांगा मी माझा खिळा दिला, माझा खिळा दिला. लक्षात घ्या, परमेश्वर त्याचं काम अद्भुत रीतीने पूर्ण करून घेत असतो. बरं, त्याला कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन, बंधनं नसतात. चर्चचं बांधकाम अजून इतका वेग पकडला नाही, पण त्याच्यापेक्षा प्रचंड वेग लोकांच्या देण्याचा वेग आहे. गेल्या आठवड्यात पण कोणतरी सिस्टर येऊन गेल्या, कानातलं नवीन कोरं कानातलं आहे, दिले देऊन गेले. ते काही संबंध नाही, फक्त वचन ऐकतात आणि वचन ऐकल्यावर देव त्यांच्या जीवनामध्ये बदल करतो. कित्येक साक्षी आहेत, जी कुटुंब उद्ध्वस्त झाली ती कुटुंब देवानं स्थापित केली. आता जसं एक परिवार इथून आला तेव्हा विस्कळीत झालेलं कुटुंब होतं, पण देवाच्या वचनाने आम्हाला एकत्र आणलं. अशा अनेक कुटुंब आहेत. देव टाकळीला गेल्यानंतर त्या ठिकाणात लोक वाटच पाहत होते, आणि त्यातले या व्यक्तीच्या जीवनात फार मोठं, म्हणजे तुमचं एवढं वचनाने याच्या जीवनात काम केलं, तर तो व्यक्ती सांगायला लागला, माझा दवाखाना कोण असेल तर पास्टर तेलोरी. मी कधी आजारी पडलो तर त्यानं मी माझा दवाखाना बंद केला. जेव्हा जेव्हा मला प्रार्थनेची गरज वाटती तेव्हा त्याची बायको सांगायला लागली, अहो ते हॉस्पिटलकडे जाण्याच्या ऐवजी फक्त त्या ठिकाणात एक व्हॉट्सअपवर मेसेज सेंड करतात, आणि व्हॉट्सअपवरचा मेसेज सेंड करून ओके आलं की माझा नवरा बरा होऊन जातो. हॉस्पिटल बंद झालं. म्हटलं धन्य तो देव ज्याची आम्ही भक्ती करत आहोत, ज्याच्या नावामध्ये इतकं अलौकिक सामर्थ्य आहे. लक्षात घ्या, आम्ही साधे सुधे लोक नाही, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याच्या बरोबर चालणारे लोक आहोत. जगापासून वेगळं आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढणारं जीवन. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जास्त लक्ष देवाकडे लागलं जाऊ द्या, कोणाकडे लक्ष लावू नका.
सगळ्यामध्ये मूलवान कोण असेल तर फक्त येशू आहे. आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी धडपड. बरं, समय पण जास्त राहिला नाही स्वतःसाठी जगायला. आपल्या कुटुंबाचा, घराचा, प्रपंचाचा, एकमेकाचा विचार करण्या इतका सुद्धा वेळ राहिलेला नाही. सगळं जगाची घडामोड पाहत असताना लवकर तो समय येणार आहे की ज्या समयामध्ये या पृथ्वीचा अंत निश्चित ठरलेला आहे. आणि तो अंत इतका जवळ आलेला असताना आम्ही का एकमेकासाठी जगावं? आणि म्हणतो स्वतःसाठी तरी का जगावं? आणि किती स्वतःसाठी जगला तर जाणार कबरेमध्ये ना. आणि कबरेमध्ये किती पण तगडा मनुष्य असला तर सगळ्याचं शरीर किडेच खाणार आहेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवण येते नाही का आमच्या बहिणीची खुर्ची रिकामी तिथं. वाटलं का तरी असं काय होईल म्हणून? म्हणजे जिवंत असणारा माणूस आता जिवंत आहे, पण दुसऱ्या क्षणाला तो तुम्हाला दिसेल याची खात्री नाही. इतकं जीवन क्षणभंगूर आहे. आणि अल्प क्षणभंगूर जीवन जर आम्ही ते आमच्यासाठी खर्च करत बसलो किंवा आमच्या अंतःकरणामध्ये ज्या प्रभूला नको असणाऱ्या गोष्टी त्याच घेऊन आम्ही जगत राहिलो, पश्चातापाची पण संधी नाही हो, बदलण्याची पण संधी नाही. मग इतकं क्षणभंगूर नष्ट होणारं जीवन याच्यामध्ये जर देवाला प्राप्त करून घेतलं तर सगळ्यात भारी गोष्ट केली आहे. बाकी कुठं लक्ष लावू देऊ नका. मला या दिवसामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की लोक देवाच्या वचनासाठी प्रचंड भुकेले आहेत. प्रचंड अशी भूक याच्या अगोदर मी कधी पाहिली नव्हती. एवढे वर्ष मी मीटिंग्स करतोय, पण आता जर पाहिलं तर कळतं की त्यांच्यामध्ये देवाच्या वचनाविषयीचं जे आकर्षण आहे ते भयानक आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कितीतरी आम्ही ऐकावं, कितीतरी ऐकावं. 2-2, 2.5 तास बोलल्यानंतर सुद्धा लोक म्हणत्या आम्हाला असं वाटलं 5 मिनिटं झाली संपलं. काय भूक आहे, काय तहान. आणि देव मला तेवढं सांगण्यासाठी पण कृपा पुरवतो बरं का. ती एनर्जी, तसला जोश, तसला उत्साह त्या लोकांना ते वचन सांगून पुन्हा त्यांच्या बरोबर बोलणं, त्यांच्या बरोबर शेअरिंग करणं, त्यांच्याशी संभाषण, त्यांच्या साक्षी तर एवढ्या साक्षी. एक बाई आली, ती म्हटली सरका मला बोलायचे बाळक साहेबांशी. ती आली, तुम्हाला माहिती का तुम्ही माझ्या बाळासाठी प्रार्थना केली होती. माझं बाळ, त्याचा श्वास बंद झाला होता. डॉक्टर म्हटले घरी घेऊन जा, श्वास बंद झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या लेकराला घेऊन मी बाहेर पडले आणि म्हटलं शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्हाला कॉल करावा. आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्हाला कॉल केला. माझ्या बाळाचा गेलेला श्वास देवानं परत आणला. अहो हे प्रभू घडवतो, हे घडवतो बरं का. म्हणून सांगतो स्वतःसाठी आणि एकमेकासाठी जगू नका. काही व्हॅल्यूच नाही जगण्याला. माझ्यासाठी जगलो आणि एकमेकासाठी जगलो, एकमेकासाठी आयुष्य खर्च केलं ना तर त्याची किंमत शून्य होईल. पण देवासाठी जगणारे लोक मोलवान आहे. म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं त्याच्या भक्ताचं मरण मोलवान आहे. कोण आहे भक्त? समर्पित जीवन ज्यानं जगलेलं आहे. म्हणून देवाच्या राज्यासाठी मी काय करतो ते महत्वाचं आहे. हे बाकीच्या गोष्टी काहीच अर्थ नाही हो. आम्ही आलो, बसलो, गेलो, प्रबोधन घेतलं, अमकं काय नाही. हे ते ट्रेडिशन झाली, एक पद्धत झालेली आहे. खरं तत्व आणि खरं सत्व कोणतं आहे? देवाच्या वचनावर आम्ही चालत राहणार. देवाच्या वचनावर चालत राहणार बरं का. आणि जो देवाच्या वचनावर चालतो तो देवाच्या वचनावर प्रेम पण करतो. देवाच्या वचनावर प्रेम करायला शिका. इतकं प्रेम करा, इतकं त्याच्या प्रेमामध्ये गढून जा ना. मी तर म्हणतो की उठल्यावर तुम्हाला देवाशिवाय करमलंच नाही पाहिजे. देव नाही, माझ्या बरोबर देव नाही, ही गोष्ट माझी श्वास रोखणारी गोष्ट आहे. नाकपुड्यातला श्वास तर त्याची देणगी आहे. माझ्याबरोबर देवच नाही तर श्वास नाही. मला जास्त पुढे जायचं नाही, पण आज वाटतंय सांगाव का नाही सांगाव, पण वेळ कमी, पण हरकत नाही. डर के आगे जीत है. ती एक जाहिरात मला लई आवडली होती. डर के आगे जीत आहे. भीती तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु भीतीच्या नंतर एक मोठा विजय असतो. भीती जगातल्या कोणत्याच व्यक्तीला सोडणार नाही, कोणालाच नाही, मला नाही सोडत ती.
तुला काय वाटतं मी एवढा उपदेश करतो माझ्याकडे भीती नाही का? अहो तुमची जास्त भीती आहे मला. कधी तुमचे डोके फिरतील, काय फिरल डोकं सांगता येत नाही की नाही? कारण मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात, सगळेजण भीतीमध्ये आहेत. परिवारामध्ये भीती आहे. आई वडिलांना लेकरांची भीती, लेकरांना आई वडिलांची भीती, पाळकाला मंडळीची भीती, मंडळीला पाळकाची भीती, सेवकाला परिवाराची भीती, परिवाराला सेवकाची भीती, मित्राला मित्राची भीती, काम करणाऱ्या व्यक्तीला जिथं काम करतो त्या ठिकाणामध्ये भीती आहे. आणि शास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, त्या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये ही प्रचंड भीती. परंतु जो भीतीमध्ये अडकून पडतो तो आपलं जीवन संपवतो. आणि ज्या लोकांनी भीतीवरती विजय मिळवला, लक्षात घ्या, एकतर भीती तुम्हाला संपवते, भीती तुम्हाला डिप्रेशन मध्ये नेते, भीती तुम्हाला कुठलं तरी चुकीचं काम करण्यासाठी भाग पाडते, भीती तुम्हाला व्यसनामध्ये घेऊन जाते, भीती तुम्हाला आणि एक प्रकारचं आळशी बनवते, किंवा भीती तुम्हाला निष्क्रिय बनवण्याचं पण काम करते. परंतु भीतीवरती तुम्ही ज्यास विजय मिळवता आणि या भीतीमधनं तुम्ही बाहेर पडताना त्यास परमेश्वर त्याचं अद्भुत सामर्थ्य तुम्हाला दाखवते. ऐका, क्रूसावर जाण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताला सुद्धा त्या क्रूसाची भीती होती. तो म्हटला नाही का, हा प्याला माझ्यापासून टळू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. त्यालाही क्रूसावरती जाण्याची भीती वाटत होती. येशूला पण असं वाटतं का तुम्हाला भीती नव्हती? त्यालाही भीती होती, तोही घाबरला. ज्या अर्थी त्याची प्रार्थना होती, हा प्याला मजपासून टळू दे, त्या अर्थी त्या क्रूसावरच्या अपमानित मरणाची त्याला भीती आहे. आम्हाला पण भीती आहे. कशाची भीती आहे? अपमान होण्याची भीती आहे, कोणतरी बोलल याची भीती आहे, नोकरी जाण्याची भीती आहे, पती पत्नीमध्ये संघर्ष असताना नवरा सोडेल, बायको सोडेल, कुठं तरी भीती आहे. पोटामध्ये बाळ ते बाळ पोटामध्ये असताना आम्हाला असं वाटतं ते जगेल का नाही, वाचेल का नाही, याची पण भीती आहे. रोज तुमच्या जीवनामध्ये भीती आहे. आणि या भीतीला आणण्याचं काम करतो कोण? येशू ख्रिस्त जगामध्ये आला त्यास तो पहिल्यांदा म्हटला, देवदूतांनी सुवार्ता आणली, ती काय म्हटली? येऊ नका. म्हणजे येशू येतो आणि भीती, मग आणतो कोण भीती? सैतानाचं काम आहे तुमच्यामध्ये भीती आणणं. आणि तो तुम्हाला भीतीमध्ये जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आम्ही गाणं पण नाही ऐकलं. काय गाणं होतं ते? क्यों तू डरता है तेरे लिए वो लढता. म्हणजे आम्हाला एक गाणं म्हणण्याची गरज का वाटली? कारण आम्ही भीतीमध्ये आहोत. आणि एक सुद्धा व्यक्ती या ठिकाणामध्ये अशी नाही की जिच्यामध्ये भीती नाही. साधे डॉक्टरचे रिपोर्ट, डॉक्टर जरी म्हटलं ना डोकं दुखायला लागलं आणि उद्या तुमचं स्कॅन करावं लागेल, अजून सापडतं का नाही सापडतं त्याच्या आधीच डिक्लेअर होतं, त्याच्या आधी फोन येतात रिपोर्ट नॉर्मल यावेत. पण त्यांना कुठं माहिती त्या लॅबचं आणि डॉक्टरांचं साठं लोट आहे, तो पर्सेंटेज खाणार आहे. बरोबर आहे का नाही? मेडिकल फील्ड मधले लोक मला माहिती आहे, म्हणून मी जातच नाही डॉक्टरकडे. घरच्या घरीच डोकं दुखायला घरीच झोपतो, छातीत दुखायला लागलं आराम करतो, मान दुखायला लागली आराम करतो. जर दुखायला लागलं जर डॉक्टरकडे जा. पहिले म्हणते मशीन मध्ये घाला, 10,000 घालवा, आणि ते 10,000 घालून ते नंतर हो नॉर्मल आहे. आणि जो जसा मोठा विजय मिळत सगळं नॉर्मलच होतं, भीतीनं तुला उद्ध्वस्त करून टाकलं. आज आम्ही पाहणार आहोत, ज्यास तुम्ही भीतीवरती विजय मिळवता आणि विजयानंतर ज्यास तुम्ही पलीकडे जाता, त्यास पलीकडे गेल्यावर जे अविश्वसनीय, म्हणजे ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, इतक्या महान आशीर्वादात मध्ये तुम्ही पोहोचणार आहात. विश्वासच बसणार नाही, ज्याची तुम्ही कल्पना पण करणार नाही. भीती जे सगळं तुमचं वास्तव आहे, भीती वास्तव आहे बरं का. त्याच्यामध्ये असं काही नाही की तुम्हाला भीती नाही वाटत. मी लाख किती पण तुम्हाला मोठा भीतीचा उपदेश सांगितला ना, पण मला पण कधी कधी भीती वाटतेच हो. आता येतानाच गाडीमध्ये येताना जसं मी सोडलं, घोडेगाव सोडलं, गाडीमध्ये बसलो, मला डोकं ठेवता येणार इतकी माझी मान दुखायला भयानक, इतक्या वेदना की समजे ना आता काय करावं. मग तिथं लगेच माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. काहीतरी वाचलेलं असतं ना, बसल्या बसल्या त्या गुगलवर नको ते वाचत बसतो, आणि ते वाचल्यावर त्याच्यात गुगलवरती एकदा मी वाचलं होतं, ज्या वेळेस तुमच्या मणक्याला काही प्रॉब्लेम येतो, हे ते पाठीमागचं माकड हाड काय म्हणतात त्याला, मणका जो आहे, त्याच्यावर प्रेशर आलं की इथून सगळं दुखायला. लगेच माझ्या डोळ्यासमोर आला मानेला पट्टा,
आता ते घालून प्रवास करावा लागणार आहे. घरी गेल्यावरती आता ट्रॅक्शन, अमक तमक, कुणाला दाखव, याने उडाव त्याने उडाव. भीती त्या ठिकाणामध्ये 2 मिनिटात त्या भीतीनं माझे सगळे विचारच बदलून टाकले. आणि मला तर उपदेश द्यायचा, डर के आगे जीत आहे. उपदेश काय द्यायचा? आणि हा उपदेश माझ्याकडे बरेच दिवसापासून गोळत होता. इकडं सैतान मला दाखवतो भीती. काय भीती दाखवतो? अरे तुझं मनका आउट करून टाकलाय मी. आणि तो मला हे पण सांगायला, जास्त प्रवास आहे, इकडून तिकडून दणदण हलतं, मग मनक्याला कुठं काहीतरी झालं असेल, अमक काहीतरी झालं असेल, तमक काहीतरी झालं असेल. आणि बघा, जेव्हा सभा मीटिंग या सगळ्या गोष्टी येतात, तो सैतान एक प्रकारची भीती आमच्यामध्ये घालतो. पण एक गोष्ट जाणार ठेवा, जरी मी त्या अवस्थेमध्ये आलो, पण आता मी तुमच्या समोर उभा आहे, तर माझ्यामध्ये कुठल्या वेदना नाहीच आहे. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे भीती त्यास तुम्ही थांबता, पण भीतीवरती मात करून पुढे जाताना त्यास ते गौरवी अद्भुत जीवन असतं. भीती येऊ द्या, भीतीदायक वातावरण निर्माण होऊ द्या. पहिलं शमूएल त्याचा 17वा अध्याय आणि त्याची 1 पासून 11 पर्यंतची वचन आपण वाचूया. पहिले शमूएल 17वा अध्याय आणि त्याची 1 पासून 11 पर्यंतची वचन सगळ्याला माहिती, पण वाचूया. डर के आगे जीत आहे, भीतीच्या पुढे विजय नक्कीच आहे. दावीद गल्ल्याताचा वध करतो. पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफज दम्मीन येथे छावणी दिली. इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्ठ्यांशी युद्ध करावयास सैन्य रचना केली. पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले, पलिष्टी उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावरती इस्रायल लोक उभे राहिले. त्या 2 डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा गत इथला गल्ल्यात नामक एक महावीर पलिष्ठ्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात एकवीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता व त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढविले होते. कसलं वर्णन आहे. जर आता वाचल्यानंतर जास्त एक समोर असणाऱ्या गल्ल्याताचं चित्र डोळ्यासमोर येतं. आम्हाला कापडी मोजे घातले तरी बसू वाटत नाही, यानं पितळी मोजे घालून फिरत होता. याची उंची तुम्ही पाहिली तर सगळं काही भीतीदायक वातावरण. ऐका, तुमच्या जीवनामधली परिस्थिती अशीच आहे. काही वेळेस तुमच्या समोर रिपोर्ट्स असतात, काही वेळेस ऑफिस मधलं अशा प्रकारचं चॅलेंज तुमच्या समोर असतं. मला येतो कधी कॉल, कंपनीतल्या बॉसनं सांगितलेलं आहे की आता तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण केलं नाही तर या आठवड्यामध्ये तुम्हाला आम्ही चॅलेंज करतो, हे टार्गेट पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला कामावून कमी करण्यात येणार आहे. वातावरण भीतीदायक आहे. पोटामध्ये लेकरू आहे. डॉक्टर अनेक अकराळ विक्राळ गोष्टी सांगतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी वास्तव आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतं. मशीन दाखवतो त्या पद्धतीने सगळ्या घटना असतात. जसं गल्ल्याताचं वास्तव आहे, पायामध्ये मोजे आहेत, डोक्यावरती टोप आहे. तो कसला टोप आहे हो? पितळी टोप. काय साधं घातलं का त्याने? नुसती टोपी घातली असती कापडी तर म्हटलं असतं चला बाबा. अहो सगळं त्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळं काही भीतीदायक आहे. तुमच्या जीवनामध्ये ही समस्या असणार आहे. तुमचं परिवार, तुमचं कामाचं ठिकाण, तुमचं शरीर, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं, तुमचा नवरा, तुमचं भविष्य, तुमचं वर्तमान, हे सगळं तुमच्या समोर भीतीदायक असणार आहे. आणि अशा भीतीदायक वातावरणामध्ये तुम्ही जगत असताना गल्ल्याताचं काम तुम्हाला नुसतं घाबरवणं आहे. गल्ल्यात
ना शौलाशी लढला ना त्यांच्या सैनिकाशी लढला, फक्त तो गर्जना करत रोज येत होता. आता खरंच जर गल्ल्यातला त्यांना मारायचं असतं ना, गल्ल्यातानं दहशत निर्माण करून या शौलाच्या पलटणीतले 15-20 लोक मारले असते तरी काही त्या गल्ल्यातला कोणी काही केलं नसतं, पण दहशत निर्माण झाली असती. परंतु गल्ल्याताला मारायचं नव्हतं, फक्त भीती घालायची होती. सैतान तुम्हाला मारत नाही, फक्त भीती घालतो. तो भीती घालायचं काम करतो. कधी कधी तुम्ही रस्त्याने जाताना अशा काही आकस्मिक घटना तुमच्या डोळ्यासमोर घडतात. चाललाय रस्त्यानं तुम्ही आणि एक मनुष्य अचानक चक्कर येऊन पडला आणि तिथं जागेवरती मेला आणि तुमच्या छातीमध्ये दुखतंय आणि तुम्ही मग तिथं गर्दी जमती. ती गर्दी काय सांगती, अहो छातीत दुखत होतं म्हणून तो मेला. तुमच्या छातीत दुखायला लगेच चालू होतं. याच्या आधी तुम्ही नॉर्मल होता. म्हणजे गल्ल्याच्या पायातल्या मोजानं तुमच्यामध्ये दहशत निर्माण केली ना, तुमचं सगळं नॉर्मल होतं. आणि शास्त्रात तर लिहिलं, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिना. मग पाठ केलं ना स्तोत्र, स्तोत्र पाठ केलं, तुमचं पाठ आहे, मग तरी तुम्हाला मृत्यूची भीती का वाटते? का तर तुम्हाला त्या मृत्यूच्या बंधनामध्ये अडकून रोज सकाळी उठल्यावर तो शैतान तुम्हाला दाखवत आहे, तू आजारी आहे, तू आजारी आहे, तू आजारी आहे, तू आजारी आहे, तू हालचाल करू नको, तू कोणाशी जास्त बोलू नको, तुझं हा अवयव निकामी होणार, तुझा तो अवयव निकामी होणार आणि मग तुझं बीपी वाढणार आहे, तुझं शुगर वाढणार आहे, हे होणार आहे, ते. अहो हे सगळे पितळी असणारे मोजे आहेत. हे असं वातावरण असणार आहे. बरं एवढं करून तुम्ही दवाखान्यामध्ये गेला, दवाखान्यात तर गल्ल्यात तिथं हजरच आहे. तो तुम्हाला ते वातावरण निर्माण करून तुम्हाला अजून जास्त प्रश्नामध्ये टाकणार आहे. पण आता या परिस्थितीमध्ये दाविदानं काय केलं ते आम्ही वाचणार आहोत. 17वा अध्याय आणि त्याचं 46 पासून वाचा. बरोबर 46 वचन, 46 पासून काय. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. कुणाला माझ्या हाती देईल? परमेश्वर. कोण गल्ल्यात आहे? वाचा बरं, गल्ल्यात कोण आहे तिथं आधी सगळं. आता जे वाचलं महावीर अमक तमक. तेव्हा गत घेतला गल्ल्यात, गत घेतला गल्ल्यात नामक एक महावीर. हा महावीर कोण आहे होतो? महावीर कोण आहे गल्ल्यात? महावीर. आणि इकडं दावीद काय म्हणतो, या महावीराला कोण हातात देणार आहे? परमेश्वर. डर के आगे जीत है. जेव्हा भीती असते ना तेव्हा तुमच्याकडे देव असणं गरजेचं आहे. आमेन. आता या लोकांना कुणालाच विश्वास नव्हता की परमेश्वर गल्ल्याताला माझ्या हाती देणार आहे, पण दाविदाला विश्वास होता. तो म्हणतो की परमेश्वर या महावीराला माझ्या हातामध्ये दिलं. महावीर आहे, प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, पण समस्येचं आणि योग्य पद्धतीनं नियोजन. लक्षात ठेवा, समस्येचं नियोजन करा, जीवनाचं नियोजन करू नका. आम्ही जीवनाचं फार नियोजन करतो. रिटायरमेंट झाल्यावर एवढे पैसे मिळणार, LIC चे एवढे, ह्याचे एवढे, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, अमक तमका. भीती आहे, हा आजार आहे माझ्याकडे, तो आजार आहे, सगळा पैसा आजारपणात जाणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहता, देव काय सांग, दावीद काय म्हणतो, हा महावीर परमेश्वर माझ्या हातात देईल. भीती आहे, पण भीतीच्या पलीकडं एक व्यक्ती जी आहे ना, ती व्यक्ती तुम्हाला विजय देणार आहे. आमेन. आहे भीती तुमच्याकडे, गल्ल्यात आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा गल्ल्यात असणारच आहे. आणि गल्ल्याताची ताकद, गल्ल्याताचं सामर्थ्य हे तुमच्या नजरेला पडणारच आहे. अशी प्रार्थना करू नका. माझ्यासारखं असतं तर अशी प्रार्थना केली असते, देवा गल्ल्याताला बुटका बनव, एवढा मोठा गल्ल्यात तर मला हरवता येणार नाही. आणि माझी अशी पण प्रार्थना, देवा अशी बुटके बुटके पाठव की मी ज्यांना देव नेहमी मोठे मोठे पाठवतो. मोठे मोठे प्रश्न कशासाठी माहिती का? त्याला दाखवायचं असतं, तू क्यों डरता है, तेरे लिए वो लढता है. तुला कुठे युद्ध करायचंय? शौलाला वाटलं मी युद्ध करणार आहे, त्यानं आतापर्यंत विजय मिळवले, आतापर्यंत एवढा मोठा शत्रू पाठवला होता, आज शत्रू होता आणि तो शत्रू मोठा होता. पण देवाला दाखवायचं होतं, युद्ध मनगटाने नव्हे, युद्ध मी जिंकून दिलेलं आहे. तुला भीती का वाटती? तू तुझ्या मनगटाकडे पाहत आहे, तुझ्या उपलब्ध गोष्टीकडे पाहत आहे,
तू तुझ्या सामर्थ्याकडे पाहत आहे, तुझ्या बुद्धीकडे तू पाहत आहे, तुझ्या ज्ञानाकडे तू पाहत आहे, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड तू पाहत आहे, तुझं बोलणं तू पाहत आहे, तुझे विचार करणं तू पाहत आहे आणि तुझ्या विचाराने विचार करतो. त्यास लक्षात ठेव, तुझे विचार तुला विजय देणार नाही, पण ज्यास तू फक्त एकच विचार करशील की माझा देव माझ्या संगती आहे, हाच विषय हाच विचार तुला विजय देणार आहे. देवाचे प्रिय लोको, कितीही मोठा महावीर असला तर त्या महावीराला घाबरू नका. सगळ्यात मोठा वीर तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. शेवटच्या शत्रूला ज्यानं हरवलेलं आहे आणि तो तुम्हाला विजय देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा. दावीद काय म्हणतो, वाचा परत आता त्या आज परमेश्वर, आज कधी हो, आज कधी, आज बोला कधी, आज रोजच्या दिवसामध्ये तुमचं वाक्य काय असलं पाहिजे, आज परमेश्वर. आज परमेश्वर. भीतीपासून बाहेर पडायचं कसं, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. कुणाला, गल्ल्यात. तुमच्या गल्ल्यात कोण आहे, तुमची नोकरी तुमच्या गल्ल्यात आहे. आज परमेश्वर मला मरायचं नाही, लगेच नोकरी नाही लागत. सगळ्यात सोपं काय माहिती का, मरणं. आणि मेलेल्या नावाच्या व्यक्तीच्या पुढे एक पाटी असते, जन्म आणि मृत्यू. पण जन्म आणि मृत्यू मध्ये जे पराक्रम करतात ना, त्यांच्या पाठीवर त्यांनी केलेला पराक्रम असतो. पराक्रम करा, असं लेच पेच जगू नका. आज परमेश्वर गल्ल्याताला तुमच्या हाती देणार आहे. घाबरू नका. रोजच्या दिवसामध्ये उठल्यावर एकच वाक्य बोला, रोज सकाळी तो तुम्हाला भीती दाखवणार. रोज गल्ल्यात तिथं, आता तिकडे वाचा बरं, गल्ल्यात रोज येत होता का नव्हता. तो उभा राहून इस्रायल सैन्यास, त्याच्या आधी रोज येत होता असं. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली, सैन्य रचना का केली, मी बलिष्ठी नव्हे काय, मी बलिष्ठ नव्हे काय, आणि तुम्ही शौलाचे नौकर ना, तुम्ही शौलाचे नौकर ना, तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा. किती पुरुषाला हो, एक. लक्षात ठेवा, भीती आल्यावर तुमच्या संगती कोणीच नसतं, तुम्ही एकट्यानंच लढायचं असतं. एकटे लढावर का, एक आजूबाजू माझी मदत करणार कोण नाही. तुम्ही आयुष्यभर 38 वर्षाच्या दुखण्यासारखेच पडणार आहेत. माझी मदत करणार कोण नाही, मला सोडणार कोणी नाही. लक्षात ठेवा, ज्या सामूहिक विजय मिळवतो ना, त्या विजयाचं श्रेय आम्हाला येत नाही. ज्या व्यक्तिगत विजय मिळवतो ना, तो दावीद आहे. आणि दावीदासारखं आम्हाला व्यक्तिगत रीतीने लढायचं आहे. तुमचं व्यक्तिगत विजन पक्क करा. कल्याण म्हणतो, तुमच्यातला एक जण एकट्यानं कोणीतरी यावं. कदाचित आज एक व्यक्ती ती तुम्ही असाल आणि तुमच्यामध्ये ती गल्ल्याची भीती आहे. पण भीतीला घेऊन जगणार का, भीती घेऊन तसंच जगणार का, रोजचा दिवस तसाच वाटचाल करणार का. गल्ल्यात रोज सकाळी उठून हेच काम करत होता. तुम्हाला पण रोजच्या दिवसामध्ये हाच प्रश्न असणार आहे. आणि तो प्रश्न तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी असणार आहे. सगळ्या इस्रायल लोकांचा प्रश्न नाही, तो एका इस्रायल व्यक्तीचा प्रश्न आहे. एकानं यावं, एकानं लढावं. एक व्यक्ती, आज ती व्यक्ती तुम्ही आहात. आज तुमच्या घरामध्ये तो प्रश्न असेल, आज तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तो प्रश्न असेल, तो तुमच्या कामातला प्रश्न असेल, तो तुमच्या शरीरासंबंधीचा प्रश्न असेल, ती तुमची आर्थिक बाब असेल, ते तुमचं मानसिक संतुलन असेल, तो तुमचा पती असेल, ती तुमची पत्नी असेल, तुमची लेकरं असतील. कोणतरी असं आहे की ज्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहता आणि ते प्रश्न तुम्हाला डिस्टर्ब करत आहे. आणि रोज प्रश्न तुमच्या समोर उभे राहतात. एक दिवसापुरते मर्यादित नाही, रोजच्या दिवसामध्ये रोज व्याधिविकार तुमच्या शरीरात असणार आहे. आणि रोज तुम्हाला विकार येऊन चॅलेंज करणार आहे. रोज तुमच्या समोर ते आव्हान असणार आहे. हा घाबरू नका. आज परमेश्वर त्याला तुमच्या हातामध्ये देणार आहे. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आता काय घडलं वाचा त्याच्यामध्ये पुढे. तो उभा राहून, नाही, शमूएलाचं पुस्तक 17 अध्याय 46 पासून 52 पर्यंत. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन. इतकं सुंदर आहे, त्याच्या पुढे इतकं भारी लिहायचा. व तुझे शिर धडापासून वेगळे करीन, धडापासून वेगळं करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची, आज मी बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास. आता बघा, हा गल्ल्यात आहे ना, तो इस्रायल लोकांना म्हणतो, तू एकटा ये, तुम्ही कोणी पण एकट्याने या आणि मला मारा, मग मी तुमचा गुलाम होईल. दावीद काय म्हणतो माहिती काय, मी तुला एकट्याला मारतो आणि सगळे बलिष्ठांची प्रेत आकाशामध्ये उधळून लावतो. लक्षात ठेवा, डर के आगे जीत है. देव तुम्हाला एक विजय देणार नाही,
हजारोच्या पटीने विजय देणार आहे. एका विजयासाठी तुम्ही लढत आहात, एका विजयासाठी संघर्ष करत आहात. पण दाविदासारखं चॅलेंज स्वीकारणारा व्यक्ती असला पाहिजे. काय दाविदाचं चॅलेंज आहे? तो तू मी तुलाच नव्हे, काय लिहिले शब्द वाचा. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते, बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईन. वनपशूस देईल. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे, इस्रायलामध्ये देव आहे. हे तुमचं तत्व असलं पाहिजे. आमेन. जर तुमच्यामध्ये देव आहे तर तुमच्यामध्ये भीती कशी आहे? हालेलुया. तुमच्यामध्ये देव आहे. गाणी तर गायले तुम्ही, आता नाचून नाचून गायलं नाही का? किती वेळा गायला मी, रिवर्स करून करून करून. क्यों तू डरता है, आणि सगळ्यांचे ऍक्शन मी बघत होतो, बुक्क्या मारत होतो. क्यों डरताय, क्यों डरताय, क्यों डरताय. आणि घरी जावा की जरा. इतकं तुम्ही सगळी चर्चा केली, गाणे गायले, नाचले ना, तुम्ही घरी पोचल्याबरोबर त्याच्या अगोदर तुमच्या घराची कडी उघडून कुलूप उघडून आतमध्ये भीती जाऊन बसली आणि तुम्ही आल्याबरोबर एंट्री मारली भीतीने. असं होत नाही की तुम्ही गाणं गायलं मग सगळं ठीक झालं, नाही. बरं, एक प्रश्न नसणार आहे, असंख्य बलिष्ठी आहे तिथं. एक प्रश्न तुम्हाला दिसतो, तिथं दिसतो तुम्हाला गल्ल्यात, पण गल्ल्यात नाही, गल्ल्याताची सेना पण तिथं आहे. एकाला मारा, बाकीचे पळून जातील. आमेन. पण आम्ही एकाला मारण्याच्या ऐवजी आम्ही सगळेच प्रश्न मोजत बसतो. हा आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे. एक तर मारणार आधी. एक मारल्याबरोबर सगळे मरणार आहेत. हालेलुया. सैतान किती पण मोठी फौज घेऊन येऊ द्या, लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्हाला युद्ध करायचं नाही, तुम्हाला नुसतं उभं राहायचं आणि चॅलेंज करायचं आहे. हालेलुया. युद्ध कुठं तुम्हाला करायचंय? बरं, गल्ल्याताला मारण्यासाठी दाविदानं 5 गोटे आणि 1 गोटा काढून त्यात मारला. खरंच त्या गोट्यामध्ये ताकद होती का? ताकद त्याच्यामध्ये नव्हती, त्याचं कन्फेशन होतं. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देणार आहे. लक्षात घ्या, भीतीच्या पलीकडे जाऊन विचार करा. एकदा तुम्ही पलीकडे जाऊन विचार केल्यावर 51 वचनामध्ये काय लिहिले, वाचा बरं 51 वचन. या प्रकारे दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून. हा, त्याच्या पलीकडचं त्याच्या नंतरचा शब्द फार सुंदर आहे. हा, त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदलं. आपला महावीर गत झाला. आता आम्ही ते स्टार्ट केलं पहिल्या वचनापासून, तर तो महावीर नाचत डोलत होता. परंतु दावीद जो आणि न भीतीच्या पलीकडे जाऊन गल्ल्याताशी लढायला लागला, तर असं लिहिलं, आपला महावीर. आपला महावीर तर पडला. लक्षात घ्या, कितीही मोठा प्रश्न असला तर तुम्ही भीतीला बाहेर काढून पुढे जाल तर तो महावीर असणारा प्रश्न त्याच्यावरती तुम्ही स्वार होणार आहात. स्वार होणार आहात तुम्ही. कशाला घाबरत बसलेले का? इतकं तोंड बारीक करून बसला, आता माझं कसं होणार? अहो, आता माझं कसं होणार करून दाविदाची जी भावंड आहेत ना, या दाविदाला देवाना राजा करण्याचं कारणच काय माहिती का? याच्या भावंडाला आम्ही पाहतो, शमूएल तिथं गेला, देवाला म्हणतो, हा का रे, हे राजाच्या लायकीचे नाहीत, हे घाबरतेत गल्ल्याताला. हा महावीराला लोळवणार आहे, याला राजा करायचंय. लक्षात ठेवा, ज्यास तुम्ही भीतीमधनं बाहेर याल, तुम्ही महावीर बनणार आहात, महावीरापेक्षा मोठं बनणार आहात. इतिहास निर्माण करावं. लेचपेचं जीवन जगू नका. प्रत्येक प्रश्न तुमच्या समोर येणार आहे. बेकारीचा प्रश्न असेल, आर्थिक प्रश्न असेल, कर्जाचा प्रश्न असेल, व्यापाराचा प्रश्न असेल, लेकरांचा प्रश्न असेल, सगळ्या समस्या तुमच्या समोर आहेत. ते गल्ल्यातासारख्या तुमच्या समोर आहेत. बरं, एक नसेल बलिष्ठाची जशी सेना, तशी सेनेसारखे प्रश्न तुमच्या समोर असणार आहे. काय त्या प्रश्नाला पाहून तुम्ही तिथं थांबणार आहात का? जसं त्याच्या भावंडानं आणि खडकांमध्ये, विवरांमध्ये, गुहांमध्ये लपून बसलेले आहेत. भीती तुम्हाला लपून ठेवती. एलिया इतका मोठा संदेष्टा, परंतु इजबेल राणी त्याला भीती घालती. उद्या तुझी गत जसे माझ्या संदेष्टांची केली, तुझी गत तशी करणार आहे. इतका मोठा संदेष्टा तो पण गुहेमध्ये जाऊन लपून बसला. मग दाविदामध्ये हे डेअरिंग कुठून आलं? का दावीद इतका इन्स्पायर झाला होता? दावीद हा त्या असणाऱ्या गल्ल्यात त्याच्या सामर्थ्याकडे त्यानं पाहिलं नाही. त्याला माहिती, माझा देव याच्यापेक्षा मोठा आहे. लक्षात ठेवा, तुमचा देव हा याच्यापेक्षा मोठा आहे. भीतीच्या बाहेर या. गल्ल्यात तुम्हाला जमिनीवरती पडलेला दिसेल. डर के आगे जीत है, डर के आगे जीत है. भीतीच्या पुढे विजय नक्कीच आहे, आणि तो विजय देव तुम्हाला मिळवण्यासाठी चॅलेंज करत आहे. तुम्हाला मिळवायचा विजय, तुम्हाला ठरवायचं. इथं कोपऱ्यात बसायचं,
का डबा आणणारा भाऊ म्हणतो डबे खा, तुम्ही डबे खात बसा, मी जातो युद्ध करून येतो. डबे खायला तुम्हाला देवानं जगामध्ये नाही पाठवलं, तुम्हाला तलवारीने युद्ध मिळायला देवानं पाठवलं. डबे खाण्यासाठी डबे नेण्यासाठी नाही. त्याच्या पलीकडचं जीवन जगा ना, डर के आगे जीत आहे. म्हणून जेव्हा तुमच्याकडे भीती येते ना, त्यास तुम्ही म्हणायचं प्लॅन काय देवाचा. आज सैतानानं माझ्याकडे भीती आणली, प्लॅन काय देवाचा, काय देवाची योजना आहे माझ्याकडे मोठा प्रश्न, पण योजना काय देवाची. आणि जेव्हा तुम्हाला एक विश्वासणाऱ्या व्यक्तीनं सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हली बघायचं असतं. गल्ल्याताला पण त्यांनी पॉझिटिव्हली बघितलं. आता जसं सनीने सांगितलं, त्याचा फोन आला की लिव्हर खराब झालेला आहे, ट्रान्सप्लांट होणं पण कठीण होतं. त्याचा फोन आल्यावर त्यांनी सांगितलं ट्रान्सप्लांट होणं पण कठीण आहे, बरंच डॅमेज झालेलं आहे, वाचणंच कठीण आहे. मग आता तिथं प्रयत्न सोडून द्यायचे, ठीक आहे आता वाचत नाही. पर काल एकाने फोन केला, मला मेसेज केला होता व्हॉट्सअपवर. 96 वर्षाची आई आहे, खाणं पिणं बंद केलंय, डोळे पण बंद आहे, उघडत नाही, अन्न खात नाही, पाणी पण प्यायला तयार नाही, गेलं तरी ते बाहेरच यायला लागले. आणि ते आता 96 वर्षाचं म्हणल्यावर मी पण म्हटलं पाहिजे जाऊ द्या की किती दिवस ठेवता, असा विचार माझ्या डोक्यात येणार नाही की आता त्यांनी त्याच्यातनं नाही, तुम्ही प्रेयर करा. 96 ला त्यांनी प्रार्थना करायला मी केली आणि ते जेवले, पाणी बी पिले. डर के आगे जीत आहे. भीती तर तुम्ही त्यांची तयारी केली असती, नातेवाईक बोलून घेतले असते, चालल्या आजी म्हणून. नाही हो, देवाला असलेच युद्ध आवश्यक आहे जे सगळ्यावरती मात करतील. मात करा, शस्त्र खाली टाकू नका. आणि सैतान भीती दाखवतो म्हणून घाबरून पण जाऊ नका. हा ती गोष्ट वेगळी. लहान लेकरं ते भाव करतो ना, आपण ते खेळत बसायचं नाही. आम्ही मोठे आहोत, आम्ही विश्वासणाऱ्यामध्ये लढणारे अशा प्रकारची होते आहोत. लक्षात ठेवा. महावीर गत झाला, लक्षात घ्या विजय आमचाच असणार आहे. आणि आजच. कधी? आज. तुमचा नसला तर नसू दे, माझा तर पक्का ठरलेला आहे. मी रोज म्हणतो विजय माझा आहे, रोज. आणि रोज विजय मी उपभोगतो, एन्जॉय करतो विजय. मला दावीद त्याचे भावंड आहेत ना, तिकडून त्या ह्याच्यातनं त्यांची किती डोके फिरले असतील. यांनी ऐकलं नाही ना, आगावपणा करून राजाकडे गेला. त्याची भावंड्यामध्ये असतील, आता तो गल्ल्या त्याला चांगला चापटी देईल आणि पायाखाली तुडवल ना, त्यावेळेस याला कळल, मग आमच्या बापाला जाऊन तुम्ही कशाला त्याला पाठवला आगावपणा करायला. इकडं दाविदानं गल्ल्या त्याचं मुंडकं कापलं, त्याच्या छातीवर पाय ठेवला. ते त्याची भावंड तिकडून बघायला लागले. हे काम आम्ही पण करू शकलो असतो, पण आम्हाला जमलं नाही. का? आमचा देवावरती विश्वास नव्हता, पण याचा देवावरती विश्वास आहे. हे सगळेच नाही करू शकणार. मंडळीमध्ये जगामध्ये असणारे असंख्य लोक आहेत, पण देव अशा लोकांना निवडतो ज्यांच्यामध्ये देवाविषयीचा पक्का विश्वास आहे, पक्का भरोसा आहे, पक्की श्रद्धा आहे. म्हणून लक्षात ठेवा, भीतीमध्ये तिथं थांबू नका, पलीकडे जाऊन विजय मिळवा. पलीकडे विजय तुमचा आहे. पलीकडे तुमच्या डोक्यावरती राजाची टोपी असणार आहे. शौलाची टोपी दाविदाच्या डोक्यावर गेली का? कारण देवाला विजय मिळवणाऱ्या लोकांची गरज आहे, घाबरून बसणाऱ्या लोकांची गरज नाहीये. विजय मिळवणाऱ्या लोकांची गरज आहे. म्हणून लक्षात ठेवा, पाकिटात पैसे नाही म्हणून द्यायचं नाही, टोपल्यामध्ये भाकर नाही म्हणून पण घाबरायचं नाही, बँकेमध्ये शिल्लक नाही म्हणून पण घाबरायचं नाही, तुमचं वय जास्त झालं म्हणून पण घाबरायचं नाही. काले म्हणतो मी 40 वर्षाचा होतो त्यावेळेस मोशेवर होता. आज मी किती वर्षाचा आहे? तो म्हटलं कुठलं प्रदेश देऊ? असं नाही म्हटलं जवळचं द्या, खालचं नाही, डोंगर द्या मला. कारण जसा मी त्यावेळेस तरुण होतो तसा मी आज पण तरुण आहे. लक्षात घ्या, ही तुमची भावना असली पाहिजे. या प्रकारचं तुमचं जीवन असलं पाहिजे. मिळमिळीत जीवन, पडलेलं लेचपेचं जीवन जगणारे लोक यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होण्याचा फॉर्म्युलाच काय? भीतीमधनं बाहेर पडायचं. भीतीमधनं बाहेर पडा. कसलीच भीती मनामध्ये ठेवू नका, कसलीच नाही. भविष्याची नाही, लेकरांची नाही, नवऱ्याची नाही, बायकोची नाही, कोणाचीच भीती बाळगू नका. आजारपणाची पण बाळगू नका. अजून एक वचन वाचा, निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 10 ते 14 वचन. निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 10 ते 14.
हा रोग नजीक येऊन ठेपला. नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले. हा टेहाळून पाहिलं. तो मिस्री लोक मिस्त्री लोक आपल्या पाठोपाठ आपल्या पाठोपाठ येत येत आहेत असे त्यांना दिसले. असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. परमेश्वराचा धावा करून म्हणू लागले. ते मोशीला म्हणाले, ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येते तू आम्हाला येते रानात मराव्याला आणले. रानात मरायला आणलं. आम्हाला तू तू मिस्रातून बाहेर आणले. मिस्रातून बाहेर आणलं. ते काय म्हणून ते काय